नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. आपली मुलं विवाहयोग्य झाली की आईवडिलांना काळजी असते ती आपल्या मुलांच्या लग्नाची. आपल्या मुलांचं योग्य वयात लग्न व्हावं, त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळावा आणि त्यांचा संसार सुखाचा व्हावा अशी सर्वच आईवडिलांची इच्छा असते आणि त्यानुसार आपल्या मुलांसाठी स्थळ देखील पाहिलं जातं. परंतु मुलांचं किंवा मुलीचं वय वाढत चाललंय पण लग्नच जमत नाही. स्थळ येतात पण काही ना काही अडचणी येतात आणि कधी कधी तर ठरलेलं लग्न देखील मोडतं किंवा पत्रिकेमध्ये मंगळदोष, कालसर्पदोष असं सांगितला जातो आणि यामुळं आईवडिलांना काळजी वाटणं साहजिकच आहे. पण आता काळजी करू नका. सध्या पवित्र अधिक मास सुरू आहे आणि अधिक मासामध्ये केलेली कोणतीही सेवा असेल, उपाय असेल तर त्याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होतं. आणि या अधिक मासामध्येच 3 जून 2026 रोजी येत आहे अधिक मास संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर मी सांगितलेला केला तर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत आणि विघ्नहर्त्याची कृपा तुमच्या मुलांना प्राप्त होणार आहे. आणि या गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होऊन त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळणार आहे आणि त्यांचा संसार देखील सुखाचा होणार आहे. यासाठीच आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू टाकायची आहे. आता ही कोणती वस्तू टाकायची आहे याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत यासाठीच आपण उपाय करणार आहोत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला. परंतु 3 सांजेच्या वेळेला तुम्हाला करणं शक्य झालं नाही तरी देखील रात्री 10 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता, कारण 4 जून पर्यंत ही संकष्टी चतुर्थी असणार आहे. आता काही कारणास्तव आईला जर हा उपाय करणं शक्य झालं नाही तर बहिणीनं किंवा कुटुंबातील कोणत्याही स्त्रीनं हा उपाय करायचा आहे. आता कोणतीही स्त्री उपाय करण्यासाठी नसेल तर मग कोणत्याही पुरुषाने म्हणजेच वडिलांनी असेल, भावानी असेल, मित्रांनी असेल तर कोणीही हा उपाय केला तरी देखील चालेल. परंतु आईनं जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम. पण मुलं जर शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त जर घरापासून दूर असतील तर मग कोणीही मुलांवरून ही वस्तू ओवाळून टाकू शकतात. त्याचबरोबर मुलांना जर व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉलवरती मुलं समोर बसली तर आई देखील त्यावेळेला देखील उपाय करू शकते. म्हणजेच व्हिडिओ कॉलवर मुलं समोर असताना आई आपल्या मुलांवरून ह्या वस्तू ओवाळून टाकू शकते. तर आता उपाय करायचा आहे आपल्याला संध्याकाळी 3 सांजेला, परंतु सकाळीच आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. तर सकाळी ज्या वेळेला आपली मुलं आंघोळ करत असतील तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं खडं मीठ, पंचगव्य असेल तर ते टाकायचं आहे किंवा गंगाजल मिसळायचं आहे आणि थोडंसं अत्तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता यापैकी तुमच्याकडे कोणती वस्तू नसेल म्हणजेच पंचगव्य आणि अत्तर जरी नसेल तरी देखील चिमूटभर हळद आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि या पाण्यानं मुलांना आंघोळीला द्यायचं आहे. यामुळे काय होतं तर मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली असेल किंवा इतर कोणते दोष असतील तर ते दूर होतात. तसेच गुरु आणि शुक्र ग्रह बळकट मजबूत होतात. त्याचबरोबर मन शांत आणि एकाग्र होतं. आंघोळीनंतर शक्यतो या दिवशी लाल रंगाचे कपडे मुलांनी परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर या दिवशी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. आईनं केलं तरी चालेल, मुलांसाठी आई हे व्रत करू शकते. त्यानंतर देवघरातील देवी देवतांची, कुलदेवतेची, आपल्या इष्टदेवतेची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची जर देवघरामध्ये मूर्ती असेल, धातूची मूर्ती असेल तर तिला अभिषेक करायचा आहे. हळदीचा पाण्यानं अभिषेक करायचा आहे. हळद ही नकारात्मकता दूर करणारी आहे आणि आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती दूर करण्याचं पण काम करत असते आणि म्हणूनच हळदीच्या पाण्यानं या विघ्नहर्त्याला तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि हे पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यानंतर विघ्नहर्त्याची विधिवत पूजा सेवा करायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तर त्या मूर्तीच्या खाली तुम्हाला थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहेत. हळदी कुंकवानं लाल पिवळ्या करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर त्याच्यासमोर एका प्लेटमध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, ती सुपारीला देखील तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे, कारण सुपारी हे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे. त्यानंतर त्यावरती तुम्हाला 21 अखंड अक्षता ठेवायच्या आहेत आणि 2 अखंड हळकुंड, लेकुरवाळे हळकुंड ठेवायचे आहेत. यांची देखील तुम्हाला विधिवत धूपदीप दाखवून पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आणि या वस्तूंवर ज्या आपण या ठेवलेल्या आहेत तर त्यांच्यावरती तुम्हाला एक सेवा करायची आहे. म्हणजेच या वस्तू तुम्ही प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही हातामध्ये ठेवले तरी देखील चालेल. हा उपाय आई करत आहे तर आईनं हा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला या वस्तूंवर 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर विघ्नहर्त्याला गणपती बाप्पाला तुमच्या मुलांच्या विवाहात जी काही समस्या आहे, अडचण आहे तर ती दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर
अथर्व शीर्षाचं एक वेळा पठण करायचं आहे आणि अशी ही सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे। त्यानंतर तुम्हाला जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि आपल्याला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे उपाय करायचा आहे संध्याकाळी 3 सांजेच्या वेळेला। परंतु त्या अगोदर तुम्हाला ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे। गोमातेला हिरवा चारा, एक चपाती, त्यावर एक मुठभर चण्याची डाळ, तसेच हिरवे मूग थोडेसे ठेवायचे आहेत आणि गुळाचा खडा ह्या वस्तू तुम्हाला गोमातेला खाऊ घालायच्या आहेत। गोमातेचे पाय धुवायचे, तिच्या कपाळावर हळदी कुंकवाचा टिळा लावायचे आहेत, अक्षता अर्पण करायचे आहेत, कारण अधिक मासामध्ये गोमाता सेवेला विशेष महत्त्व आहे। तसेच गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि गोमातेचा आशीर्वाद आपल्या मुलांना लाभावा आणि मुलांच्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यानंतर उपाय करायचा आहे संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान। तर सर्वप्रथम तुळशीजवळ तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापराची वडी, त्याचबरोबर 11 अखंड अक्षता मोजून टाकायच्या आहेत, 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत। दिवा लावताना त्याखाली आसन ठेवायचं आहे, फुलांच्या पाकळ्या किंवा गहू ठेवू शकता किंवा अखंड तांदूळ ठेवायचे आहे, त्यावर हा दिवा लावायचा आहे। असा सेम तुम्हाला देवघरासमोर देखील दिवा लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे, देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे, नारळ पाण्याचा असावा। त्या नारळावरती तुम्हाला कुंकवानं, हळद कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर हळदीनं पिवळे केलेले तांदूळ तुम्हाला थोडेसे ओले करून या ठिकाणी चिकटवायचे। त्यानंतर यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे, कलाव्याचा घेऊ शकता किंवा तुम्ही कुंकवानं लाल करून घेतला तरी देखील चालेल। आणि या धाग्यानं तुमचा हा जो नारळ आहे, श्रीफळ आहे, तर तो बांधायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मुलाला देवघरासमोर ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे, जिथं आईनं गणपती बाप्पांसमोर बसून सेवा केलेली आहे की माझ्या मुलाच्या विवाहात येणारे सर्व दोष, बाधा, अडथळे दूर कर आणि 21 दिवसांच्या आत आपल्या मुलाला मनासारखा जोडीदार मिळावा, हे जो संकल्प ज्या ठिकाणी केलेला आहे तर त्याच ठिकाणी मुलाला बसवायचा आहे किंवा मुलीला बसवायचं आहे। जर मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे जर हा उपाय तुम्ही व्हिडिओ कॉलवर करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल ठेवायचा आहे, त्यानंतर ही सेवा करायची आहे। तर मी ज्या आता काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला एका ताटामध्ये ठेवायच्या आहेत किंवा हातामध्ये घेतल्या तरी देखील चालेल। त्यानंतर मुलावरून किंवा मुलीवरून 7 वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे तुम्हाला या वस्तूने ओवाळायचं आहे। म्हणजेच हे श्रीफळ, या श्रीफळावरती मी ज्याप्रमाणे सांगितलं तर त्याप्रमाणे वस्तू ठेवून आणि ओवाळताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा मनामध्ये जप करायचा आहे। उपाय करताना आपल्या आजूबाजूला कुटुंबातील व्यक्तींव्यतिरिक्त बाहेरचं कोणताही व्यक्ती नसावा। उपाय करताना शांतपणे मन एकाग्र ठेवून करायचं आहे आणि आजूबाजूच्या 4 व्यक्तींना कळेल अशा पद्धतीनं कोणताही उपाय सेवा करायचा नाही, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला फळ प्राप्त होईल। त्यानंतर 7 वेळा तुम्हाला हा ओम गण गणपते नमः मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे श्रीफळ घेऊन ज्या ठिकाणी तुमच्या घराच्या जवळपास पिंपळाचं झाड असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे किंवा मग वाहत्या पाण्यामध्ये हा जो श्रीफळ आहे त्यावर आपण ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत। आता वाहतं पाणी किंवा जर पिंपळाचं झाड जर नसेल तर ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी नेऊन ठेवला तरी देखील चालेल। तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। या उपायाने तुमच्या मुलांच्या भोवती असलेली जी नकारात्मक ऊर्जा, दृष्ट, एखाद्यानं केलेली करणी बाधा असेल किंवा पत्रिकेतील दोष जे आहेत तर ते सर्व या नारळामध्ये उतरतात आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित होतात। त्यामुळं मुलांच्या विवाहातील सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांचे विवाहाचे मार्ग मोकळे होतात आणि 21 दिवसात चांगले स्थळ येण्याचे किंवा लग्न ठरण्याचे देखील योग जुळून येतात आणि हा 100% प्रभावी आणि खात्रीशीर उपाय आहे। हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। तुमच्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर झाले तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि मुलांचा विवाह जमला तरी नक्की सांगा, कारण तुम्ही काळजी करू नका। गणपती बाप्पा हा सर्वांचे विघ्न दूर करणारा बाप्पा आहे, तर तो तुमच्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे नक्कीच दूर करेल। फक्त सेवा करताना मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला हे करायचे आहे। त्यानंतर आता हे जे वस्तू आहेत म्हणजे श्रीफळ, हे जर आईला घेऊन जाणं जर शक्य होत नसेल तर मग घरापासून दूर पिंपळाचं झाड असेल किंवा नदी असेल तर तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती जो पुरुष आहे तर तो हे जे श्रीफळ आहे तर ते पिंपळाच्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून आला तरी देखील चालेल। फक्त ओवाळताना म्हणजे दृष्ट ज्याप्रमाणे काढतो तर त्याप्रमाणे आईनं काढायचं आहे किंवा कुटुंबातील कोणत्याही स्त्रीनं काढली तरी देखील चालेल। आणि जर स्त्रीच नसेल उपाय करण्यासाठी मग पुरुष हा उपाय करू शकतो।
त्याचबरोबर गव्हाच्या पिठाच्या कणकेचे 2 दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि ह्यातील एक दिवा तुम्हाला ज्या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही श्रीफळ ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी नेऊन प्रज्वलित करायचं आहे। या कणकेच्या दिव्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी, चिमूटभर हळद टाकायची आहे, अखंड 11 अक्षदा टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्याच बाजूला श्रीफळ ठेवायचं आहे। मुलांच्या विवाहामधील जे काही अडथळे आहेत तर ते दूर करण्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर माघारी येताना एकदाही पाठीमागं वळून नाही, घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवूनच घरामध्ये यायचं आहे। त्यानंतर जो दुसरा दिवा आहे जो कणकेचा बनवून घेतलेला तर तो दिवा घ्यायचा आहे। त्यामध्ये भीमसेनी कापराची 1 वडी, 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत। त्यानंतर 5 सुकलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत, पूर्णपणे सुकलेल्या असाव्यात। त्या मिरच्यांवर तुम्हाला 1 ओंजळभर पिवळी मोहरी टाकायची आहे, थोडेसे खडे मीठ ठेवायचं आहे। खडं मीठ म्हणजे जे जाडं मीठ असतं तर ते ठेवायचं आहे। आता ते तुमच्याकडे नसेल तर मग बारीक मीठ ठेवू शकता, पण ते थोडंसंच ठेवायचं आहे। त्यावरती तुम्हाला 1 तुरटीचा खडा ठेवायचा आहे, 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत, 4 काळी मिरी ठेवायच्या आहेत आणि अशा या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर हा जो आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा घ्यायचा आहे आणि या ज्या वस्तू आहेत ज्या आपण घेतलेल्या आहेत तर तो दिवा तुम्हाला सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे। मुलाला पुन्हा पाठावरती बसवायचं आहे किंवा मुलीला पाठावर बसवायचं आहे आणि मी मंत्र सांगत आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे, ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। याचा अर्थ असा होतो की हे वाकड्या सोंडेच्या महाकाय कोटी सूर्याच्या तेजासारख्या देवा, माझी सर्व कामे नेहमीप्रमाणे निर्विघ्नपणे पार पाड आणि माझ्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर त्या अडथळे दूर कर आणि माझ्या मुलाला मनासारखा जोडीदार मिळवू दे आणि त्याचा संसार सुखाचा होऊ दे, अशी तुम्हाला या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। आणि ज्याप्रमाणे आपण जो श्रीफळ 7 वेळा ओवाळायला होता, ज्याप्रमाणे घड्याचा काटा फिरतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला हा जो दिवा आहे आणि आपण या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्याने तुमच्या मुलाची दृष्ट काढायची आहे। त्यानंतर हा जो दिवा आहे आपण प्रज्वलित केलेला तर तो घराच्या बाहेर आणून एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे। घराच्या बाहेर ठेवणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे, विझवायचा नाही। त्यानंतर या ज्या वस्तू आहेत ज्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या पेटवायच्या आहेत, त्या देखील घराच्या बाहेर नेऊन तुम्हाला वस्तू पेटवून द्यायच्या आहेत। यामुळे तुमच्या मुलाच्या विवाहामध्ये जे काही अडचणी आहेत, अडथळे आहेत तर ते दूर होण्यास मदत होणार आहे। आता हा जो मी उपाय सांगितलेला आहे तर तो उपाय तुम्हाला दर बुधवारी करायचा आहे, कारण बुधवार हा गणपती बाप्पांना विघ्नहर्त्यांना समर्पित वार आहे आणि दर बुधवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे। पिंपळाच्या झाडाखाली 1 नारळ आणि 1 कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर मी ज्याप्रमाणे सांगितलं तर त्याप्रमाणे मुलांवरून ओवाळून या वस्तू फेकायच्या आहेत, म्हणजे जाळून टाकायच्या आहेत। आणि जो आपण कणकेचा दिवा मुलांवरून ओवाळलेला आहे तर तो दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्वच्छ धुवायचा आहे आणि गोमातेला खाऊ घालायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे किंवा दूर घरापासून अंतरावरती हा दिवा फेकून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे। सेवा करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायला, तसेच आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायला विसरायचं नाही। अधिक मासामध्ये केलेली कोणतीही सेवा असेल तर त्याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुम्हाला अधिक मास संकष्टी चतुर्थीला ही सेवा करायची आहे, जेणेकरून तुमच्या मुलांच्या विवाहातील या विघ्नहर्त्याच्या कृपेने अडथळे दूर होणार आहेत आणि 21 दिवस मुलांना जर प्रेमविवाह करायचा असेल किंवा मनासारखं स्थळ तर ते सर्व काही इच्छा पूर्ण होणार आहेत। फक्त सेवा करताना गणपती बाप्पांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही, कोणती सेवा मनापासून श्रद्धेने करायची आहे। आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील, माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। त्याचबरोबर उपाय करताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या तरी देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। तसेच उपाय जर केल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव कसा आलेला आहे तर ते देखील तुम्ही मला नक्की कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।